रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला नाश्त्याचा पदार्थ अत्यंत पौष्टिक असा आहे। हा पदार्थ असा आहे की ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे। म्हणजे तुम्ही अगदी पोटभर जरी खाल्लं तरी तुमचं वजन वाढणार नाही। मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप छान आहे किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता। हा पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर एकाच पदार्थामधून तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीन आणि आयर्न मिळणार आहे। म्हणजे नाचणीतून तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे आणि पनीरमधून तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे आणि पालकमधून तुम्हाला आयर्न मिळणार आहे। म्हणजे आता तुम्ही विचार करा की हा पदार्थ किती पौष्टिक आहे। तर तुम्ही नक्की करा हा पदार्थ आणि असा मस्त चटणीबरोबर सर्व करायचा, खूप छान लागतो। चला तर रेसिपी सुरुवात करूया। आता मी इथं बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतले, पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा बेसनचं पीठ, चवीनुसार मीठ घातले आणि पालक इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेला आहे। आणि आता इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। इथे पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता याच्यामध्ये 1 टीस्पून मी धने पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून जिरे पावडर घातली आहे, 1 टीस्पून हळद घातली आहे, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर घातले आहे। आता लाल मिरची पावडर जी आहे ती तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। लाल मिरची पावडर नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घालू शकता। पण हिरवी मिरची बारीक चिरून घातल्यामुळे काय होतं, लहान मुलांना खाताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे खूप तिखट वगैरे लागू शकतो। तर आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेतले आणि 10 मिनटं झाकून ठेवले। आता 10 मिनटाने काय करायचं आहे, आपण याचे थालीपीठ करायला घ्यायचं आहे। इथे मी पांढरा शुभ्र एक असा कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे असा पांढरा शुभ्र नसेल, रंगीत कपडा असेल तरी चालेल, पण तो कॉटनचा हवा आहे। तो आधी पाण्यामध्ये मी असा डीप करून घट्ट पिळून घेतला आहे। त्याच्यावरती आता मी हे पांढरे तीळ घातलेले आहेत। तीळ इथे तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल, पण तीळ घातल्यामुळे काय होतं, पदार्थाची चव खूप छान वाढेल आणि शिवाय पदार्थ हा आपला दिसायलासुद्धा छान होईल, म्हणून मी तीळ घातलेले आहेत। आता याच्यावरती असं थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हाताने असं थापून थालीपीठ करून घ्यायचं आहे। आता हे तुम्हाला किती जाड किती पातळ हवं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि किती मोठं हवं आहे तेवढं करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला मोठा हवा असेल थालीपीठ तर तुम्ही मोठंही करू शकता। आता वरून मी पुन्हा तीळ घातलेले आहेत। तीळ पुन्हा हाताने असे थापून घेते आहे आणि आता त्याला आपण काय करायचं, बोटाने होल पाडून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, त्याच्यातून आपल्याला जेव्हा आपण हे थालीपीठ शेकतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून तेल सोडता येतं आणि मग पराठा छान खरपूस भाजला जातो। आता हे मी बोटाने असे त्याला होल करून घेते, हे पहा। आणि आता हे कापडासकट उचलायचं आहे आणि तव्यावरती शेकायला घालायचं आहे। आता इथे मी तवा ठेवला आहे, त्याच्यावरती तेल स्प्रे करून घेतले आणि थालीपीठ घातले त्याच्यावरती आणि आता हे असं स्प्रे बॉटलने मी हे तेल स्प्रे करते। तुमच्याकडे अशी बॉटल स्प्रे नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता। आता खालून छान खरपूस असं फ्राय झालं की ते उलटं करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे। हे पहा किती छान दिसतंय, तीळ पण त्याच्यावरचे किती सुंदर दिसत आहेत आणि तीळ घातल्यामुळे काय होतं, पदार्थाची या चव अजून जास्त छान लागते। आणि असं कुठलाही पदार्थ केल्यावर जो छान दिसला की आपल्याला पटकन खावासा वाटतो, तसंच हे थालीपीठ आहे। हे पहा दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि ते चवीला तर खूपच छान आहे आणि अगदी पौष्टिक असं हे थालीपीठ आहे। हे आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। इतर वेळेस आपण ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ घालून थालीपीठ करतो, पण हे फक्त नाचणीचं पीठ आणि तांदळाचं अगदी थोडंसं पीठ घालून हे थालीपीठ केलेले आहेत। त्यामुळे हे अत्यंत पौष्टिक असे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। ते मी आता सर्व करते आणि याच्याबरोबर मी आता खोबऱ्याची चटणी सर्व करणार आहे। खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा हे खूप छान लागतं, किंवा तुम्ही हे मटकीची उसळ किंवा मुगाची उसळ असते ना, अगदी सुक्की करायची आणि त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर मी आता हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केले। याच्या आधी मी केले होते नाचणीचं थालीपीठ, ते मी मटकीबरोबर सर्व केले होते, त्यामुळे ते मटकीबरोबर सुद्धा खूप छान लागले। तर आता आज मी चटणीबरोबर सर्व केले।
तर हे थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह.